नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 7वीच्या गणित विषयाच्या पुस्तकातील जे 12वं प्रकरण आहे की ज्या प्रकरणाचं नाव आहे पेरिमीटर अँड एरिया, तर ते आपण प्रकरण आता आपण पाहणार आहोत. तर या प्रकरणात जर आपण मराठीमध्ये नाव पाहिलं तर मराठीमध्ये परिमिती आणि क्षेत्रफळ असं याचं नाव होईल. म्हणजे पेरिमीटर म्हणजे परिमिती, एरिया म्हणजे क्षेत्रफळ. सुरुवातीला हा एरिया जो पार्ट आहे तो आपण थोडासा पाठीमागे ठेवू, हा नंतर डिस्कस करू. सध्या आपण फक्त फोकस करू पेरिमीटरवरती. तर पेरिमीटरला मराठीमध्ये आपण परिमिती म्हणतो. तर या जर प्रकरणाचा विचार केला तर या प्रकरणाच्या सुरुवातीला आपल्याला फक्त दोन आकृत्यांची परिमिती डिस्कस करायची आहे. पहिली आकृती आहे ती म्हणजे स्क्वेअर आणि दुसरी आहे ती म्हणजे रेक्टँगल. परंतु या दोन आकृत्यांकडे जाण्याच्या अगोदर व्हॉट इज मीन बाय पेरिमीटर. नाव वी हॅव टू फर्स्ट सी द डेफिनेशन ऑफ पेरिमीटर मीन्स व्हॉट इज मीन बाय पेरिमीटर. जर आपण मराठीमध्ये पाहायला गेलो तर एखादी कोणतीही बंदिस्त आकृती तुम्हाला दिलेली आहे, तर त्या बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे त्या आकृतीची काय असते, परिमिती असते. इफ वी टॉक इन इंग्लिश व्हॉट इज मीन बाय पेरिमीटर, द पेरिमीटर इज नथिंग बट द सम ऑफ लेंथ्स ऑफ ऑल दी साइड ऑफ क्लोज्ड फिगर. ऑल दी साइड ऑफ क्लोज्ड फिगर म्हणजे पेरिमीटर इज नथिंग बट द सम ऑफ लेंथ्स ऑफ ऑल दी साइड ऑफ अ क्लोज्ड फिगर इज कॉल्ड ॲज अ पेरिमीटर. म्हणजे एका बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजेच काय असते, परिमिती असते. मग कोणताही एखादा पॉलिगॉन घ्या. आता आपण ते त्रिकोणापासून पुढं सर्व जे काही आकृती आहेत म्हणजे त्रिकोण असेल, चौकोन असेल, पंचकोन असेल, तर या सर्वांना आपण काय म्हणतो, पॉलिगॉन म्हणतो. तर पॉलिगॉनमध्ये जर आपण याच्या बाबतीत जर पेरिमीटर असं बोलायला गेलो किंवा बहुभुजाकृतीची परिमिती असं बोलायला गेलो तर त्याच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज आपण करणार. मग आपण ज्या दोन आकृत्यांची जी परिमिती आपण पाहणार आहोत त्यापैकी पहिली आकृती आहे ती म्हणजे चौरस, की ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणणार आहोत स्क्वेअर. बघा हे दोन आकृत्या समजून घ्या अगोदर. स्क्वेअर आणि दुसरी जी आकृती आहे किंवा याला आपण दुसरा क्रमांक दिला तर याला आपण रेक्टँगल म्हणणार आहोत. रेक्टँगल म्हणजे आयत मराठीमध्ये, आणि त्याला मराठीमध्ये अजून एक नाव आहे बघा, काटकोन, चौकोन. नाव फर्स्ट वी विल डिस्कस अबाउट स्क्वेअर. स्क्वेअरबद्दल जर चर्चा केली तर याच्यामध्ये महत्त्वाचं काय असतं बघा, की जर ही आपण अशी चौरसाची आकृती पाहिली तर याच्या चारही बाजूंची लांबी समान असते. मग पेरिमीटर ऑफ स्क्वेअर, मी इथं शॉर्ट फॉर्म लिहिला तर पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 4 इंटू लेंथ ऑफ साईड. म्हणजे जी साईडची जी लेंथ असेल त्याला 4ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला पेरिमीटर ऑफ स्क्वेअर मिळेल. जर आपण हीच प्रत्येक बाजूची लांबी जर ए युनिट म्हणजे स्मॉल ए युनिट अशी जर पकडली तर पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 4a असा आपल्याला फॉर्म्युला मिळेल. बघा या ठिकाणी ए म्हणजे काय आहे, तर ए म्हणजे प्रत्येक बाजूची लांबी आहे, मग ती सेंटीमीटरमध्ये असू द्या किंवा मीटरमध्ये असू द्या. आता यानंतर जो रेक्टँगल आहे त्याच्याबद्दल जर बोलायचं झालं तर रेक्टँगलची डायग्राम तुम्हाला सर्वांना माहीत असेल. रेक्टँगलमध्ये काय आहे, याच्यामध्ये याची महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे समोरासमोरील बाजूंची लांबी समान असते. म्हणजे याच्यामध्ये जर आपण सांगितलं तर ही जी लांबी आहे, ही लांबी आणि ही लांबी यांची म्हणजे ही लांबी समान असणार, रुंदी आणि ही रुंदी यांची लांबी यांची जी लेंथ आहे ती समान असणार आहे. मग याच्यामध्ये रेक्टँगलमध्ये ज्यावेळेस आपण पेरिमीटर काढायला जातो त्यावेळेस पेरिमीटर ऑफ रेक्टँगल म्हणजे आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी म्हणजे 2 इंटू लेंथ प्लस 2 इंटू ब्रेड्थ. म्हणजे याच्यामध्ये आपण काय करणार बघा, याला 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी असं करणार. आता हेच सूत्र आपण वेगळ्या प्रकारे सुद्धा लिहू शकतो. बघा हे सूत्र आपण असं लिहू शकतो, 2 कंसात लांबी अधिक रुंदी. आपण लांबीसाठी एल वापरला, रुंदीसाठी बी वापरलेला आहे. म्हणजे पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट एल प्लस बी हा सुद्धा आपण फॉर्म्युला वापरू शकतो. याच्यामध्ये एल स्टँड्स फॉर लेंथ ऑफ द रेक्टँगल अँड बी स्टँड्स फॉर ब्रेड्थ ऑफ द रेक्टँगल. म्हणजे याच्यामध्ये दोन फॉर्म्युले तुमच्या लक्षात आले. पहिला फॉर्म्युला आहे तो म्हणजे पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 4 इंटू साइड और पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 4 इंटू ए वेअर ए इज अ लेंथ ऑफ ईच साइड ऑफ स्क्वेअर. अँड in case of rectangle, perimeter of rectangle is equal to 2 in bracket L plus B, that is 2 in bracket length plus breadth. Now depending on these formulas there are two examples in the textbook. Now first example is that the perimeter of a rectangle is 64 centimeter if its length is 17 centimeter. What is its breadth? आता याचा सुरुवातीला आपण मराठीमध्ये अर्थ बघू या गणिताचा काय आहे. या गणितामध्ये काय दिलेले बघा की द पेरिमीटर ऑफ रेक्टँगल म्हणजे आयताची एक परिमिती दिलेली आहे
64 सेंटीमीटर म्हणजे 64 सेंटीमीटर ही आयताची परिमिती आहे. इफ इट्स लेंथ इज 17 सेंटीमीटर, जर त्याची लांबी काय आहे 17 सेंटीमीटर आहे तर त्याची रुंदी काढा असं म्हटलेलं आहे. आता आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण परिमिती म्हणजे पेरिमीटर ऑफ रेक्टँगल याचा फॉर्म्युला आपण काय पाहिला 2 इन ब्रॅकेट एल प्लस बी हा फॉर्म्युला झाला. आता पेरिमीटर किती आहे 64 इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट एल प्लस बी. आता याच्यामध्ये आपण एलची सुद्धा किंमत टाकू शकतो. बघा याच्यामध्ये एलची किंमत म्हणजे लांबी किती दिलेली आहे आपल्याला 17 प्लस बी. आता याच्यामध्ये कशाची व्हॅल्यू काढायची आपल्याला बीची. मग जर आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे जर 17 अधिक ब असंच ठेवलं की जे उजवीकडे आहे असं राहणार आहे तर हे 2 इकडे गेल्यानंतर भागिले होईल म्हणजे 64/2 असं येईल. म्हणजे 17 प्लस बी इज इक्वल टू 32 आपल्याला मिळेल. मग बी इज इक्वल टू 32 मायनस 17 which we will get 15 centimeter. Now therefore value of b is equal to 15 centimeter. म्हणजे आपल्याला b ची व्हॅल्यू आली म्हणजे कशाची व्हॅल्यू मिळाली रे आपल्याला ब्रेडची व्हॅल्यू मिळाली. म्हणजे जर आयताची परिमिती 64 सेंटीमीटर दिलेली असेल जर त्याची लांबी म्हणजे लेंथ 17 सेंटीमीटर असेल तर त्याची ब्रेड किती यायला पाहिजे 15 सेंटीमीटर. यानंतर पुढचं उदाहरण आहे बघा. The perimeter of a rectangle of length 28 cm and breadth 20 cm is equal to the perimeter of a square. म्हणजे याचा पहिला मराठी अर्थ काय बघा. द पेरिमीटर ऑफ रेक्टँगल म्हणजे आयताची परिमिती ऑफ लेंथ म्हणजे त्या आयताची परिमिती काढायची कुणाची त्याची लेंथ म्हणजे लांबी 28 सेंटीमीटर आहे आणि रुंदी 20 सेंटीमीटर आहे. इज इक्वल टू द पेरिमीटर ऑफ स्क्वेअर म्हणजे ती बरोबर परिमिती कोणाचीच आहे. कोणाची आहे ती सुद्धा परिमिती एका चौरसाची आहे. What is the length of the side of that square. म्हणजे एक आयताची परिमिती सुरुवातीला आपण काढू म्हणजे पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट एल प्लस बी. दिस इज अ फॉर्म्युला टू फाइंड आउट द पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल. नाव पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट what is the length of rectangle that is 28 centimeter and what is the breadth of rectangle that is 20 centimeter. Now perimeter of rectangle is equal to 2 in bracket 28 plus 20 which we will get 48. Therefore perimeter of rectangle is equal to 48 into 2 we will get 96 centimeter. आता ही 96 सेंटीमीटर ही परिमिती आली कुणाची आयताची. पण याच्यामध्ये काय दिलेलं आहे की ती आयताची परिमिती आणि एका चौरसाची परिमिती समान आहे. मग आता चौरसाची परिमिती काय असणार आहे. देअरफॉर पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 96 सेंटीमीटर एवढी त्याची परिमिती असणार आहे. बट we are familiar with the formula that perimeter of square is equal to 4 into side or 4 into a. Now 96 centimeter is equal to 4 into a. Therefore a is equal to 96 divided by 4. Therefore a is equal to 24 centimeter. Therefore length of each side of the square will be 24 centimeter. यानंतरचं बघा आपल्याला प्रॅक्टिस सेट 44 दिलेलं आहे आपल्या पुस्तकामध्ये. त्यातलं जे पहिलं उदाहरण आहे ते आपण आता डिस्कस करू. इफ द लेंथ अँड ब्रेड्थ ऑफ अ रेक्टँगल आर डबल्ड हाऊ मेनी टाइम्स द पेरिमीटर ऑफ द ओल्ड रेक्टँगल विल दॅट ऑफ अ न्यू रेक्टँगल बी. आता याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो एक काय आहे बघा. जर तुम्ही मराठी मीडियमचं 7वीचं पुस्तक पाहिलं आणि त्याच्यामधला प्रॅक्टिस सेट 44 पाहिला आणि तेच 7वीचं इंग्लिश मिडियमचं पुस्तक पाहिलं त्याच्यातलंच प्रॅक्टिस सेट 44 पाहिला तर दोघांमध्ये गणित म्हणजे समानच असतात. परंतु जर याचा आपण अर्थ पाहायला गेलो तर याचा मराठीत अर्थ असा होतो बघा या इंग्लिशमधल्या उदाहरणाचा. याचा अर्थ काय होतो. इफ द लेंथ अँड ब्रेड्थ ऑफ अ रेक्टँगल आर डबल म्हणजे जर आपण आयताची लांबी आणि रुंदी दुप्पट केली हाऊ मेनी टाइम्स किती पट द पेरिमीटर ऑफ द ओल्ड रेक्टँगल म्हणजे जुन्या आयताची परिमिती विल दॅट ऑफ द न्यू रेक्टँगल म्हणजे नवीन आयताच्या परिमितीच्या किती पट जुन्या आयताची परिमिती असेल. आणि जर आपण पुस्तकामध्ये जर मराठी मीडियमचे जर आपण पुस्तकामध्ये 44व्या उदाहरण संग्रहातलं किंवा प्रॅक्टिस सेट सराव संचातलं आपण जर पहिलं उदाहरण पाहिलं त्याच्यामध्ये मराठी त्याचा अर्थ असा दिलेला आहे. जर आयताची लांबी आणि रुंदी दुप्पट केली तर मूळ आयताच्या परिमितीच्या किती पट ही नवीन आयताची परिमिती असेल. मूळ आयताच्या परिमितीच्या किती पट ही नवीन आयताची परिमिती असेल असं त्याच्यामध्ये मराठीमध्ये दिलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये गणित हे उलट्या अँगलने दिलेलं आहे त्याच्यामधलं हे उलट्या म्हणजे वेगळ्या अँगलने आहे. आता आपण जर या गणिताचा विचार केला की जे या ठिकाणी मीनिंग आहे या उदाहरणामध्ये जे मीनिंग आहे त्यानुसार हे आपण गणित सोडू. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा. इफ द लेंथ अँड ब्रेड्थ ऑफ रेक्टँगल आर डबल
सुरुवातीला आपण एक रेक्टँगल काढला आणि त्यानंतर दुसरा एक रेक्टँगल असा काढायचा की याची लांबी आणि रुंदी दोन्हीही डबल केले, दुप्पट केले बघा. म्हणजे सुरुवातीला जर आपण असं मानलं की याची लांबी आहे 10 सेंटीमीटर, रुंदी आहे 5 सेंटीमीटर. आता ज्यावेळेस हा झाला ओल्ड म्हणजे जुना तुमचा रेक्टँगल आणि हा जो आहे तो न्यू रेक्टँगल आहे. आता न्यू रेक्टँगलबद्दल त्यांनी काय केलेलं आहे की लांबी आणि रुंदी दोन्ही दुप्पट केल्या. म्हणजे लांबी जी 10 होती ती किती घेतलेली आहे 20 सेंटीमीटर आणि जी इकडे रुंदी 5 होती ती घेतलेली 10 सेंटीमीटर. मग आता याच्यामध्ये काय करायचं, जुन्या आयताची परिमिती आपल्याला काढता येईल. काय करणार आपण, 2 कंसामध्ये लांबी अधिक रुंदी यांची बेरीज किती येईल बघा, 10 आणि 5 15. म्हणजे याची परिमिती किती यायला पाहिजे 30 आणि सेंटीमीटरमध्ये समजा सर्व माप आहेत असं आपण कन्सिडर करू. 30 सेंटीमीटर ही परिमिती आली. आता जर दुसऱ्या नवीन आयताच्या बाबतीत बोलायचं झालं तर याच्यामध्ये काय फॉर्म्युला बघा, 2 इन ब्रॅकेट L प्लस बी. याच्यामध्ये L किती आहे, L ची व्हॅल्यू किती आहे 2. याच्यामध्ये 2 इन ब्रॅकेट L इज 20 सेंटीमीटर and B is 10 centimeter. So we will get 20 plus 10, that 30 into 2, 60 centimeter. We will get the perimeter of new rectangle as a 60 centimeter. आता याच्यामध्ये काय म्हटलं बघा, हाऊ मेनी टाइम्स द पेरिमीटर ऑफ ओल्ड रेक्टँगल विल दॅट ऑफ अ न्यू रेक्टँगल. म्हणजे ओल्ड रेक्टँगलची परिमिती म्हणजे 30 सेंटीमीटर म्हणजे 30 ही किंमत नवीन म्हणजे विल दॅट ऑफ द न्यू रेक्टँगल किती आहे 60 याच्या किती पट आहे. जर असं विचारलं तर याचं उत्तर काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एक्सची किंमत म्हणजे एक्स बरोबर 30/60 यायला पाहिजे. म्हणजे हे 1/2 उत्तर यायला पाहिजे. परंतु जर तुम्ही पुस्तकामध्ये याचं उत्तर पाहिलं तर इथं 2 टाइम्स असं उत्तर तुम्हाला दिलेलं असेल बघा याचं. परंतु जर या प्रश्नाचा अर्थ पाहिला तर याचं ॲक्च्युअल उत्तर हे 1/2 टाइम्स किंवा हाफ टाइम्स असं उत्तर असायला पाहिजे. त्यामुळं जर 2 टाइम्स उत्तर यायला अपेक्षित म्हणजे येणं अपेक्षित होतं तर हे गणित असं असायला पाहिजे होतं, if the length and breadth of a rectangle are doubled, how many times the perimeter of the new rectangle will that of a old rectangle be. असं ते गणित पाहिजे होतं, परंतु याचं उत्तर हाफ टाइम्स असंच यायला पाहिजे. त्यानंतर याच्या पुढचं उदाहरण आहे बघा, if the side of a square is tripled, how many times the perimeter of the first square will that of the new square. म्हणजे परत या ठिकाणी पण सेम तोच बदल आहे जो पहिल्या उदाहरणामध्ये आहे तोच या ठिकाणी बदल करायचा आहे. याच्यामध्ये जे मराठी मीडियमचं उदाहरण आहे त्याच्यामध्ये सेम उदाहरण जर तोच मिनिंग घ्यायचं असतं हे उदाहरण असं पाहिजे होतं, इफ द साइड ऑफ अ स्क्वेअर इज ट्रिपल हाऊ मेनी टाइम्स द पेरिमीटर ऑफ द न्यू स्क्वेअर विल दॅट ऑफ द फर्स्ट स्क्वेअर. असं त्याच्यामध्ये मिनिंग पाहिजे होतं किंवा असं उदाहरण पाहिजे होतं. परंतु काय हरकत नाही, आपण या ठिकाणी ज्या पद्धतीने ते मिनिंग दिलेलं आहे किंवा विचारलेलं आहे त्या पद्धतीने हे उदाहरण सोडवू. नाव फर्स्ट वी विल कन्सिडर द फर्स्ट स्क्वेअर अँड इफ द side of a square is tripled, now new square will be like this. If we consider the 10 centimeter is the side of a square at first time and if the side of square is tripled, now new side will be 30 centimeter. Now we are familiar with the formula to find out the perimeter of a square. Now by formula perimeter of square is equal to 4 into a or 4 into side. Therefore 4 into 10 that is 40 centimeter will be perimeter of the first square. Now to find out the perimeter of the second square, that is 4 into side, the same formula we will apply. Now 4 into 30 will be there because the side is, we tripled the length of side. Therefore 4 into 30 we will get 120 centimeter. Therefore 120 centimeter will be the perimeter of second square or new square. Now the question is asked that how many times the perimeter of a first square will that of the new square. Therefore equation we will get as a 40 is equal to x into 120. Now we have to find the value of x. Therefore x is equal to 40 upon 120. Therefore x is equal to 1/3 or 1/3. आता याच्यामध्ये याचं 1/3 किंवा 1/3 हे उत्तर येईल, परंतु परत तुम्हाला पुस्तकामध्ये 3 टाइम्स असं त्याचं उत्तर मिळेल. म्हणजे मी परत ते रिट्रेट करतो की याचं मिनिंग आणि मराठी मीडियमच्या पुस्तकातलं मिनिंग हे थोडंसं वेगळं होतं मिनिंग. त्यामुळे याचं उत्तर हे 1/3 हे ॲक्च्युअल म्हणजे करेक्ट उत्तर ह्या प्रश्नाचं 1/3 असं असायला पाहिजे. आफ्टर दॅट द थर्ड क्वेश्चन इज दॅट गिवन अलॉंगसाइड इज द डायग्राम ऑफ अ प्लेग्राउंड. इट शोज द लेंथ ऑफ इट्स साइड्स. फाइंड द पेरिमीटर ऑफ अ प्लेग्राउंड. The diagram of playground is given and you have to find the perimeter of that playground.
the measurements of some sides are given and we have to find the measurements of all remaining all two sides. Now if the length of this side is 15 cm, if length of this side is 15 meter, then now and the length of this side is 15 meter, now definitely we will get the length of this vertical side as a 30 meter. Length of this side is 10 meter and this side is 5 meter, therefore we will get the length of this side as a 15 meter. Now perimeter of playground, I am just writing here short form. Perimeter of playground is equal to, just we have to do the sum of lengths of all the sides. So I will start from 30 plus 10 plus 15 plus 5 plus 15 plus 15. Now just we have to do the addition of these 6 numbers. Therefore perimeter of playground is equal to 30 plus 10 40, 40 plus 15 55 plus 5 60, 60 plus 30 90. Therefore 90, that is 90 meter will be the perimeter of this playground. Now this last question in this practice set 44 is that, as shown in the figure, 4 napkins of all the same size were made from a square piece of a cloth of length 1 meter. What length of lace will be required to trim all 4 sides of all the napkins? याच्या मराठी मिनिंग काय समजून घ्या. याच्यामध्ये काय घेतलेलं आहे बघा, की हे जे मी या ठिकाणी ती आकृती अशी काढतो खाली, तर याच्यामध्ये काय केलेलं आहे बघा, की लहान लहान हे 1 2 3 आणि 4 असे नॅपकिन आहेत, रुमाल आहेत म्हणा, नॅपकिन आहेत म्हणा. तर याच्यामध्ये काय केलेलं आहे, की हा जो प्रत्येक जो तुकडा आहे, लहान लहान छोटा छोटा तुकडा आहे, तर तो 1 मीटर लांबीच्या कपड्यापासून काढलेला आहे, बरोबर आहे. किंवा 1 मीटर, याची प्रत्येक बाजू 1 मीटर आहे असं त्याचा अर्थ होतो. ही प्रत्येक बाजू 1 मीटर आहे आणि हा स्क्वेअर आहे, त्यामुळे याची प्रत्येक बाजू समान असणार आहे. मग अशी किती नॅपकिन आहेत? 4 नॅपकिन, म्हणजे याची प्रत्येक बाजू ही 1 मीटर लांबीची आहे. मग आता विचारलेलं काय, की याला अशी बाजूने, म्हणजे जरा याला मी ब्ल्यू कलरने असं दाखवलं, तर ही जे ब्ल्यू कलरने मी दाखवतोय, तर ते अशी पूर्ण या सर्व बाजूने अशी एक लेस लावायची बघा बाहेरून. तर ही लेस लावण्यासाठी ती लेस ही किती मीटर, किंवा ह्याला काय म्हटलं बघा, व्हॉट लेंथ ऑफ लेस विल बी रिक्वायर्ड, म्हणजे त्या लेसची लांबी किती असेल टू ट्रिम ऑल 4 साइड्स ऑफ द नॅपकिन, म्हणजे या पूर्ण 4 ज्या बाजू आहेत इकडच्या सर्व बाजू, तर या बाजून लावण्यासाठी लेस किती लांबीची लागेल किंवा किती लांबी गरजेची आहे त्या लेसची. तर यासाठी काय करावं बघा, पेरिमीटर ऑफ नॅपकिन, समजा हे जे नॅपकिन आहेत पूर्ण त्याचे आपल्याला पेरिमीटर काढावं लागेल. तर पेरिमीटर काढण्यासाठी थोडक्यात यासाठी फॉर्म्युला आपल्याला पेरिमीटर ऑफ स्क्वेअरच वापरावं लागेल, कारण हा प्रत्येक नॅपकिन हा स्क्वेअर आहे असताना आणि 4 परत नॅपकिन आपण एकत्र केलेले, याचा अर्थ नवीन तयार होणारी आकृती ही सुद्धा काय असणार आहे, स्क्वेअर असणार आहे. त्यामुळं याच्यामध्ये काय करायचं का, प्रत्येक बाजूची लांबी काढा तुम्ही. आता ही बाजू किती असणार आहे, 2 मीटर, ही बाजू 2 मीटर, वरची सुद्धा बाजू 2 मीटर आणि इकडची बाजू सुद्धा 2 मीटर, म्हणजे 4 इंटू साईड. हा जर आपण फॉर्म्युला वापरला टू फाइंड आउट द पेरिमीटर ऑफ स्क्वेअर, देन 4 इंटू 2, now 4 into 2 we will get 8 and the unit of 8 must be meter, because of all the lengths of the small napkins are in the meter. Therefore 8 meter must be the perimeter of, or 8 meter must be the length of lace will be required to trim all the 4 sides of all the napkins. अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये आपण पेरिमीटर अँड एरिया हा जो चॅप्टर आहे त्याच्यापैकी आपण प्रॅक्टिस सेट 44 या ठिकाणी संपवलेला आहे आणि याच्या पुढचं जे आपण भाग आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. धन्यवाद.